नमस्कार. रामकृष्णारी मंडळी, श्री स्वामी समर्थ. 12 नोव्हेंबर वार बुधवार या दिवशी आहे कालभैरव जयंती. तर या दिवशी आपल्याला महाराजांना म्हणजेच कालभैरव महाराजांना आपल्याला एक नैवेद्य घेऊन जायचा आहे. तर तो नैवेद्य नक्की काय दाखवावा, त्याचबरोबर प्रार्थना कशी करावी, तुम्हाला काही त्रास होतोय तो त्यांच्याजवळ कसा व्यक्त करावा, आपण त्यांची सेवा नक्की काय करावी, सविस्तर माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वप्रथम आधी हे जाणून घेऊया की कालभैरवनाथ महाराज म्हणजे नक्की कोण आहेत. तर हे एक शंकरांचाच अवतार आहे. बघा, ही देवता खूप रागीट आहे. म्हणजे एखाद्याने जर चूक केली, ती चूक केलेली आपण म्हणतो कोणीही बघितलं नाही. म्हणजे आपण जी चुकी करतो ती कोणीही बघितली नाही. जसं की मांजर डोळं झाकून दूध पितं आणि त्याला असं वाटतं मला कोणीही बघत नाही. जरी कोणत्याही व्यक्तीने माणसाने त्याला बघितलं नसलं तरी सुद्धा वर्ण बघणारा परमेश्वर देव त्याला बघत असतो. पण त्याला असं वाटतं की मला कोणीही बघितलं नाही. तसंच असतं, चुकी करणारा माणूस चुकी करून जातो पण त्याचे दोष दुसऱ्याला लावतो. म्हणजे बघा, एखादा चोरी करून निघून जातो आणि संन्यासाला मार बसतो. तसंच काम आहे तुमच्यावर. जर एखाद्या व्यक्तीने चोरीचा आरोप लावलाय, तुमची काहीही चुकी नसताना जर तो आळ तुमच्यावर आलाय, तुम्ही एखाद्या कंपनीत कामाला आहे किंवा जॉबला आहे, तिथे सुद्धा तुम्हाला वरिष्ठांचा बिनकामाचा त्रास होतोय. म्हणजे कोणतीही चुकी नसताना त्यांचा त्रास होतोय तुम्हाला सतत. त्याचबरोबर शेजाऱ्यांची भांडणं सतत होतात, तुमची कोणतीही चूक नाही तरी सुद्धा तुम्हाला ते लोक त्रास देतात. जर तुमच्या बाबतीत असं घडत असेल, तुमचे पैसे चोरीला गेले असतील किंवा तुमच्यावर चोरीचा आरोप आला असेल, घरातील व्यक्ती निघून गेली असेल, म्हणजे बघा तुमच्या घरातील व्यक्ती काही भांडणे झाले असतील किंवा काही कारणाने घरातून जर निघून गेले असेल आणि खूप दिवस झालं पण ते घरी यायचं नाव घेत नाहीत आणि कुठे गेले तेही तुम्हाला माहीत नाही, तर त्यासाठी हा दिवस आपल्यासाठी खूप शुभ मानला जातो. म्हणजे या दिवशी बघा तुम्हाला तिथे जाऊन प्रार्थना करायची आहे. बघा, आता जर एखाद्याने तुमच्यावर चोरीचा आळ घेतला, तुमच्यावर आरोप केले, तर तुम्हाला काय करायचं आहे. या दिवशी तुम्हाला तुमच्या जवळपास कुठे मंदिर असेल कालभैरव महाराजांचं, तिथं जायचं आहे आणि जाताना तुम्हाला नैवेद्य घेऊन जायचं आहे. तर नैवेद्य नक्की काय न्यावा, तर बघा तुम्हाला 1.25 पावशेर 1.25 किलो या मापात तुम्हाला घेऊन जायचं आहे. तर जिलेबी किंवा मोतीचूर लाडू म्हणजे बुंदीचे लाडू तुम्ही अशा स्वरूपात नेऊ शकता. एकतर 1.25 पावशेर किंवा 1.25 किलो असे तुम्हाला घेऊन जायचे आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला नैवेद्य ठेवायचं आहे. तसेच बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत, कांद्याची पात आणि लिंबाची फोड हे सुद्धा तुम्हाला बरोबर घेऊन जायचं आहे. तुम्हाला तसं शक्य होईल तसं तुम्ही घेऊन जावा. एकतर 1.25 पावशेर जिलेबी किंवा 1.25 पावशेर लाडू किंवा बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत, कांद्याची पात आणि लिंबाची फोड हे तुम्हाला बरोबर घेऊन जायचं आहे. वांग्याचं भरीत करताना त्याच्यात तुम्हाला लाल चटणी जी असते ती घालून, तुम्हाला लसूण वगैरे घालून ते वांग्याचं भरीत तुम्हाला बनवायचं आहे. कारण हा नैवेद्य कालभैरव महाराजांना अतिशय प्रिय आहे. आणि बघा, आपण हा नैवेद्य जो आहे आवर्जून दररोज नाही दाखवत, परंतु या दिवशी मात्र तुम्ही नक्की दाखवा. हा दिवस खूप शुभ मानला जातो. तर या दिवशी तुम्हाला असा नैवेद्य घेऊन जायचा आहे. आता बघा, तुमच्यावर जर आरोप आला असेल, कामात तुम्हाला कोण त्रास देत असेल, शेजाऱ्यांचा त्रास होत असेल, घरातली व्यक्ती तुमच्या गायब झाली असेल, तुमचे दागिने चोरीला गेले असतील, तर तुम्हाला हा नैवेद्य तिथे घेऊन जायचा आहे आणि त्यांच्याकडे प्रार्थना करायची आहे. प्रार्थना अशी करायची आहे की हे कालभैरव महाराज, की माझ्यावर असा असा आरोप आला आहे, याच्यात माझी काहीही चुकी नसताना मला याच्यात ओढलं गेलं आहे, म्हणजे माझ्यावर आरोप केले गेले आहेत, तर तुम्ही मला याच्यातून बाहेर काढा. बघा, ही देवता म्हणजे न्यायाची देवता आहे. या देवतेला अजिबात खोटं नाटं पटत नाही. जे काही आहे ते सत्य. मग तुम्ही किती प्रामाणिकपणे त्यांच्याशी वागताय, बोलताय, तुम्ही कसे कर्म केलेत हे त्यांना सगळं माहीत असतं. तुमची चुकी नसेल तर तुम्ही अवश्य तिथं जाऊन प्रार्थना करा आणि त्यातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी त्यांना प्रार्थना करा की माझी काहीही चुकी नसताना मला याच्यात आरोप लावले आहेत, तर मला यातून तुम्ही बाहेर काढा. बघा, ही देवता अशी आहे, खरं ते खरं आणि खोटं ते खोटं. मग आता ज्या व्यक्तीने तुमच्यावर आरोप केलेत, ज्या व्यक्तीने तुम्हाला त्रास दिलाय, मग त्यांचं काय बरं वाईट होईल का, तर नाही. कोणताच देव कोणाचंच वाईट करत नाहीत, परंतु तुमचे गेलेले दागिने तुम्हाला परत मिळण्यास नक्कीच मदत होणार आहे. जी लोक तुम्हाला त्रास देत आहेत ती सुद्धा लोक तुम्हाला त्रास द्यायची बंद होणार आहेत. तुमच्या घरातील व्यक्ती जर खूप दिवसापासून बाहेर निघून गेलेला आहे,
तुमच्या घरात वादविवाद झाले असतील आणि एखादी व्यक्ती रागाच्या भरात घर सोडून निघून गेले, तरीसुद्धा खूप दिवस झाले तरीसुद्धा ती व्यक्ती अजूनही घरी आली नसेल, तर तुम्ही महाराजांना नक्की सांगा की आमची अशी गेलेली व्यक्ती लवकरात लवकर घरी सुखरूप येऊ द्या. ती सुद्धा व्यक्ती लवकरच तुमच्या घरी परत रिटर्न येईल. तर अशा प्रकारे तुम्ही महाराजांना प्रार्थना करा. कालभैरव महाराजांना बघा, तुमचे गेलेले दागिने, हरवलेले पैसे, गेलेले माणूस, झालेला आरोप सगळं काही तुमच्या मनासारखं होणार आहे. तर हा दिवस खूप खूप महत्त्वाचा आहे. तर या दिवशी तुम्ही अशी प्रार्थना करा आणि हा एक नैवेद्य जाताना घेऊन जावा. या देवतेला खोटं अजिबात आवडत नाही, कारण ही देवता खूप सत्याची आणि न्यायाची आहे. त्यामुळे तुम्ही केलेल्या प्रार्थना त्यांच्यापर्यंत नक्कीच पोचेल. तर हा दिवस कुणीही चुकवू नका. तर केलेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.